उतरल्यावर सांगेन. परत यायचं पण आहे. कसं वाटलं? ठीक वाटलं. ठीक वाटलं. एरी एक्सप्रेशन काय सांगायचं? बापरे, लाल झाली तू उन्हामध्ये. बापरे. हा. तर जय शिवराय मित्रांनो, टायटलवरनं तुम्हाला कळलंच असेल, आज आपण चाललोय किहिम बीचवरती. आणि आता आपण ऑलमोस्ट निघालेलो आहोत नाश्ता वगैरे करून बदलापुरातनं. आणि आज आपण ट्रेकला नसून फक्त असंच फिरायला फॅमिलीसोबत चाललेलो आहे. तर बघूया आता. तर मित्रांनो, आपण 2-3 शॉटमध्ये डायरेक्ट बदलापूरवरनं किहिमला पोचलो आहे. आणि डायरेक्ट आपण आता एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आहे, कारण दुपारचे वाजलेत 2:30. आणि आता आपण जेवण मागवलेलं आहे. प्रसन्न हॉटेल म्हणून नाव आहे, किहिम बीचच्या अगदी जवळच. तर आता जेवून मग पुढचा प्लॅन बघू काय करायचं आहे. असं ॲक्च्युली घरातून निघताना प्लॅन नव्हता करून निघालो आहे. एक असंच निवांत फिरायचं आणि बघायचं पुढे. सो आधी जेवून घेऊ आणि मग पुढचा प्लॅन बघूया काय. तर मी मागवलं आहे सुरमई थाळी, बाबांनी पापलेट, आणि आई व्हेजिटेरियन थाळी मागवली. जेवणाची वाट बघतोय, बघूया आता. तर आता व्हेज थाळी आणि पापलेट थाळी आलेली आहे. तर थाळी त्याचे साधा रस्सा आहे, भात, भाकरी, सोलकढी एकदम कमी, आणि एक पीस तो पण डीप फ्राय केलेला आहे एकत्र. आणि ही व्हेज थाळी ते वरण भात थोडंसं. ॲक्च्युली 500 रुपीजला तेवढी वर्थ नाही आहे, पण टेस्ट बघून आपण ठरवूया कशी आहे टेस्ट. आता घेऊ ना ह्याची सोलकढीची. सोलकढी चालू. तू प्यायली ना सोलकढी, कशी वाटली? गोड आहे. गोड आहे. सोलकढी गोड नसते. पहिला घास बाबा घेत आहेत. लेट्स सी. त्यांना तर आवडले. रस्सा तुला खाल्लंच नाही. मटर पनीर आहे. मटर पनीर. ओके. आणि पिवळी बटाट्याची भाजी. जेवणात लग्नातलं जेवण आहे, टिपिकल जेवण. तेच चांगलं. आणि मांजर आलेली आहे. तिकडे फिश मिळतं, अशा हॉटेलमध्ये मांजर येतेच माऊ खायला. खाली बसलेली आहे. घरी पण मांजरी असल्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. दाबांच्या पाण्याची मिळते, मिळते मिळते तुला काटे मिळतील. हां मिळते. बऱ्याच वेटनंतर आता माझी सुरमई थाळी आलेली आहे. सुरमई थाळीत काय काय बघूया. मेन तर सुरमईचे 2 पीस आहेत, जे पण डीप फ्राईड आहेत. रस्सा आहे सेम तसाच. सोलकढी 40-50 ml सोलकढी. भात थोडासा, आणि इकडे 2 भाकऱ्या. ही टोटल थाळी आहे 500. आता बघू वर्थ आहे का 500ची, त्याचा पण आपण एक ऑनेस्ट रिव्ह्यू देऊया सोबतच. फर्स्ट आपण ट्राय करूया सोलकढी. ठीक आहे, म्हणजे अगदी उत्तम वगैरे नाही आहे आणि अगदी बिलो ॲव्हरेज पण नाही आहे. ठीक आहे, ॲव्हरेज सोलकढी आहे, बट क्वांटिटी बऱ्यापैकी खूप कमी आहे. 500ची जर थाळी आहे तर निदान मोठा ग्लास भरून तरी दिला पाहिजे. नेक्स्ट रस्सा जो आला आहे सोबत थाळीचा, आपण तो ट्राय करूया. ओके, सेम ॲव्हरेज
क्वालिटी आणि ॲव्हरेज टेस्ट आहे दोन्हीची. भाकरीसोबत चांगलं कॉम्बिनेशन जाईल त्यामुळे ठीक आहे. पीस ट्राय करूया कसा आहे. गरम गरम पीस आहे सुरमईचा. मच्छी फ्रेश आहे बट तेच मला डीप फ्राईड मच्छी अजिबात नाही आवडत. म्हणजे त्याची मेन टेस्ट निघून जाते. डीप फ्राय आणि डीप फ्राईड आहे. डीप फ्राईड आहे बाबा. मग अहो एवढं वरतून त्यांनी आरारूट आणि हे सगळं लावून घेतलं. स्ट्रक्चर बघूनच कळतं माझं डीप फ्राईड आहे. हे बघा जर डीप फ्राईड नसतं तर हे तुटलं असतं. तवा फ्राय असतं तवा फ्रायला मस्त तुटतो. आणि त्याला स्ट्रक्चर बाहेरनं वगैरे आरारूट आणि ते काय काय लावतात तसं रवा लावून केलं आहे. त्यामुळे ठीक आहे. आणि मॅरिनेशन पण एवढं खास नाही आहे. मच्छी चांगली मॅरिनेटेड पाहिजे. सो हेही ॲव्हरेज आहे. बेसिकली जर टोटल ओव्हरऑल रिव्ह्यू सांगायला गेला तर 500साठी वर्थ नाही आहे थाळी. या जेवून घेतो आपण पुढे भेटूया. आमचं जेवण झालं. जेवण तेवढं वर्थ नव्हतं. ठीक होतं. नॉट सो रेकमेंडेड हॉटेल. ॲक्च्युली काही वाईट नव्हतं त्याच्यामध्ये. बट कसं आहे कोकणात आल्यावरती किंवा या बाजूला आल्यावरती आणि आपण मच्छी खाणारे घरात मच्छी बनणाऱ्यांना ना एक एक्सपेक्टेशन असतात की मच्छी कशी बनली पाहिजे. सो त्या हॉटेलमध्ये बेसिकली जसं सगळ्यांनाच ग्रेव्ही एक असते, थोडं पंजाबी टच. सो टुरिस्टी असल्यामुळे ते तसं होतं. बऱ्यापैकी अलिबागच्या आजूबाजूचे सगळे बीच टुरिस्टीच आहेत. पण गणपती आहेत आणि शांतता आहे. म्हणजे गौरी गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि आजचा 8वा दिवस आहे गणपतीचा. त्यामुळे आम्ही असंच मस्त फिरू म्हटलं जवळच्या जवळ मुंबईच्या आणि घरातही जाता येईल परत रिटर्न लवकरात लवकर. सो आज आलेलो आहे इकडे. तर जेवण झाल्यावरती आता आम्ही चाललो आहे किहिम बीचला. इकडे मागे गाडी लावली आहे. तिकडे मागे पे अँड पार्कसुद्धा आहे. बट तिकडे एक बऱ्यापैकी गर्दी होती लोकांची. त्यामुळे म्हटलं शांत ठिकाणी इकडनं निघून जाऊ. बीचवरती बऱ्याच जागा आहेत आणि असा हा छान रस्ता आहे हा इकडे. म्हणजे ह्या बाजूला फिरायला यायचं तर ते हेच शांतता असं वातावरण हे अनुभवण्यासाठीच. छान जेवून आता आम्ही बीचवरती चाललो आहे. बाबा पुढे गेलेत तर आम्ही इथून चाललेलो आहे. हां आई ही फुलं दाखवते. काय नाव आहे फुलाचं माहिती आहे तुला? नाही. त्याशी जर ती आपल्या व्ह्यूवर्सना कोणाला माहिती असेल. हां तुम्हाला या फुलाचं नाव माहिती असेल तर सांगा. तर छान रस्ता आहे. बीचकडे जातो आहे आणि बीच कोणाला आवडत नाही असं कोणी नसूच शकते की ज्याला बीच समुद्र आवडत नाही. तर प्रत्येकाच्या काही वेगळ्या वेगळ्या आठवणी असतात समुद्राबाबतीत. आई तुझी सगळ्यात भारी आठवण काय आहे समुद्राची? समुद्राची भारी आठवण आपण दोन वर्षापूर्वी बीचवर म्हणजे बीचच्या समोरच एक हॉटेल होतं. हां 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 तिथं करते. करते 2 वर्षाआधी आम्ही दापोलीला राहायला गेलो. रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशामध्ये बीचवर आपण चाललो. हां ती सगळ्यात सुंदर आठवण आहे. छान की बीच आपण कोणकोणत्या वेळी पाहिला तर तो कसा कसा दिसू शकतो हे आपल्याला अनुभवण्यासाठी बीचच्या ठिकाणी राहावं जरा. खूप वेगळा दिसतो आणि समुद्र प्रत्येक वेळेला वेगवेगळी त्याची छटा तो आपल्याला दाखवत असतो. आणि महाराष्ट्रात तर विविध ठिकाणी जसं जसं तुम्ही तळ कोकणात जाता समुद्राचा रंग बदलतो किंवा वेगळ्या प्रकारे निसर्ग दिसतो आपल्याला. तसं प्रत्येक ठिकाणाची एक वेगळी खासियत आहे. तर चालता चालता आपण पोचलो आहे समुद्र किनाऱ्यावरती. हा आपला समुद्र समोर दिसत आहेत ते खांदेरी उंदेरी किल्ले. खांदेरी उंदेरीकडे जाणाऱ्या बोटी आता आम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये आलो त्यामुळे बंद आहेत. तिकडे अलिबागच्या गुलाब्या किल्ल्यापर्यंत जाता येतं. पण आता बघूया कसा प्लॅन आहे. असं काय आमचा प्लॅन नव्हता की ह्या ठिकाणी जायचं आहे. फक्त घरातनं निघालो आहे आणि फिरण्यासाठी बाहेर पडलो एवढंच. सो असे इम्प्रॉम्प्टो प्लॅन्स आमचे करत असतात बाबा. कधी कुठे धबधब्यावरच गेलो कधी काय तर ते जाऊन तिथे प्लॅनच सक्सेसफुल. हां आणि मेमरीज खूप राहतात त्या प्लॅन्सच्या. म्हणजे अगदी
असं टाईमटेबल बनवून त्या टाईमटेबलनी चालणं तेही बऱ्यापैकी ठिकाणी चांगलं आहे, म्हणजे त्याच्यात तुमच्या बऱ्याच गोष्टी कवर होतात. पण असे पण प्लॅन असावेत की निवांत फिरताय, निवांत सगळं अनुभवत आहे. तर बाबा बहुतेक इथे शाळं घेत आहेत. यायचं का? हो चालेल ना, मलाही पाहिजे ते. आहे ना मला. या. हो. नाव काय तुमचं? हां? शाहीद. छान व्हाईट सँड बीच तुम्ही म्हणू शकता याला. दादा खांदेरी उंदेरीकडे जाणाऱ्या बोटी बंद आहेत ना? आणि ह्याला कुलाबा किल्ल्याला जाता येतं अलिबागच्या आता सध्या? आता जाईल चालत. ओटीला म्हणजे असं काही नाही ना, पावसाळ्यात रिस्ट्रिक्शन आहेत असं? तर अलिबागच्या कुलाबा किल्ल्याला जाता येतं सध्या. ते अगदी चालतही जाता येतं, जवळच आहे तो किनाऱ्यापासून. सो तो मिक्स आहे बेसिकली. भरतीला तो पाण्यात असतो आणि ओटीला त्याचं पाणी पूर्ण कमी होतं, त्यामुळे लोक चालत जातात. तर बघू आपल्याला जर वेळ मिळाला संध्याकाळच्या वेळी इकडे आता किती वेळ लागतोय बघूया, किती आम्ही आराम करतोय. इच्छा झाली तर कुलाबा किल्ल्याला जाऊ, नाहीतर मग पुन्हा एकदा आपण येणारच आहे खांदेरी उंदेरी कुलाबा अशा सगळे इकडचे किल्ले अनुभवण्यासाठी, बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. समोर मुंबई दिसते पण कदाचित आपल्या कॅमेऱ्याला म्हणजे शक्यतो नाहीच दिसणार, पण एक छान वातावरण झाले. मोस्टली ना हा बीच जो आहे किहीम बीच एवढा शांत नसतो, बट आता आम्ही अशा वेळेस आलो आहे की लोक गणपतीसाठी विविध ठिकाणी आपल्या आपल्या घरी गावी गेलेले आहेत आणि व्यस्त आहेत सगळे. अशा वेळेस आम्ही आलेलो आहे, त्यामुळे छान निवांत मिळालं आहे आम्हाला हा किहीम बीच. चला आता आपण पिऊया शहाळं आणि बसून थोडा आराम करूया. तोपर्यंत बीचच्या समोर मस्त आराम खुर्च्या टाकल्यात अशा. आई शाळं पिते, माझं शाळं, बाबांचं शाळं एकत्र येते आणि हा असा मस्त व्ह्यू. आणि इथे मस्त आरामात बसलेत. आता पुढचा प्लॅन करतोय अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावर जायचा, जवळच आहे. तर अलिबागच्या कुलाबा किल्ल्याबद्दलचा इतिहास तिकडेच गेल्यावर सांगेन. तर बाबांनी आवाज दिला फोटो काढत होते म्हणून. आता प्लॅन झाला इकडनं अलिबागला जायचं, कुलाबा किल्ला बघायला. आणि येस तिकडे गेल्यावर त्याच्याबद्दल सगळी माहिती कसं काय 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 आपण तिकडे गेल्यावरच सांगू. अतिशय सुंदर इतिहास लाभलेला किल्ला आहे अलिबागचा कुलाबा किल्ला. तिकडे गेल्यावर आपण सांगूच. तोपर्यंत आराम करतो, व्ह्यू बघा तुम्ही तोपर्यंत. या जागेवरती आता बराच वेळ बसलेलो, मस्त आहे, आराम केला थोडा वेळ. छान समोरनं वारा सुटला आहे आणि थंडगार वारा सुटला आहे. शक्यतो बीचवरती आणि दुपारच्या वेळी 2, 2:30, 3 वाजता गरम होतं, पण आता इथे गरम नाही होते, छान वारा सुटलेला आहे. आणि आता मगाशी ठरल्याप्रमाणे आम्ही चाललो आहे अलिबागला. अलिबागवरनं आम्ही कुलाबा किल्ला बघायला जाणार आहे अलिबागचा. तर इथनं कुलाबा किल्ला दिसत नाही, इथनं खांदेरी उंदेरी दिसतो. खांदेरी उंदेरीला आम्ही पुन्हा एकदा येऊच. आणि माझ्या मागे आता समुद्र, इकडनं समुद्राला बाय बाय. सो किहीम बीचला बाय. चाललो आता अलिबागला. इकडनं जिथनं आलो तिथनं तो रस्ता आणि हा समुद्र. आणि आज स्पेशली ढगांनी आहे ना खूप मजा आणली वातावरणात. म्हणजे मस्त एकदम ढग हलत आहेत आणि अगदी टाईमलॅप्सची पण गरज नाही, असं डोळ्यांना पण बघायला मिळते ढग हलताना. सो हे असे ढग असले की वातावरण अजून छान वाटतं आणि एकदम असं मनमोहक होऊन जातं. तर चला आता डायरेक्ट भेटूया अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर. तर आम्ही किहीम समुद्र किनाऱ्यावरनं नावगाव मार्गे अलिबागला चाललो आहे.
आणि हा रस्ता एकदम सुंदर आहे. तुम्ही बघा रस्ता कसा आहे, अगदी वाड्यांमधनं असा रस्ता चालला आहे आणि समुद्राच्या एकदम लगतच रस्ता सुरू आहे. तुम्ही बघा आता रस्ता कसा आहे. त्याला जाऊ देत. अगदी छान टिपिकल कोकणी वाड्या, कोकणातले देवळं, छान असा रस्ता आहे हा. छोटी छोटी कोकणातली घरं, हे असं अनुभवायला मिळतं अशा छोट्या मोठ्या रस्त्यातनं. नवीन नवीन रस्ते एक्सप्लोअर करायला तर एकदम छान वाटतंय या रस्त्यावरती. म्हणजे दुसरा रस्ता होता अलिबागला जाण्यासाठी, जो मेन रोड आहे, पण तो न निवडता आम्ही या रस्त्यावरनं आले. तर हे देऊळ आहे इकडे. छोटा रस्ता असल्यामुळे गाडी थांबवता येत नाही मध्ये. अलिबाग विचार, अलिबाग हां आपलं विचार. दाखवू अलिबाग. बघा चल, धन्यवाद. असं एकदम छान रस्ता आहे, हे अनुभवायला मिळतं म्हणून कोकणात या. तर असंच काही आधीमध्ये चालूमध्ये आम्हाला काही दाखवण्यासारखं असेल तर दाखवू, नाही तर डायरेक्ट भेटू अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि समोरच दिसतोय तो कुलाबा किल्ला आणि सर्जेकोट किल्ला. अगदी मुख्य अलिबागच्या समुद्र किनाऱ्यापासूनच इथे जायला बोटी मिळतात आणि बऱ्यापैकी आज पाणी आहे, त्यामुळे आपल्याला बोटीनेच जावं लागेल. जर ओटी असते आणि पाणी कमी असतं तर या किल्ल्यावरती आपल्याला चालतही जाऊ शकतो. तर आता आपण बोटींची चौकशी करून आपण पुढे निघणार आहे किल्ल्यावरती. चला, तर किल्ल्यावर जायला आज बोटीनेच जायला लागेल. प्रति माणशी आज म्हणजे सप्टेंबर 14ला 200 रुपये घेत आहेत. आता सीझन वाईज आणि ह्याच्या वाईज या बोटींचे चार्जेस चेंज होत असतात. तर तिकडे किल्ला आहे आणि इकडनं असं बोटीने आपल्याला जायचं आहे. अलिबागचा हा मुख्य समुद्र किनारा. बघूया आता आपण बोटीने आतमध्ये आपल्याला जायचं आहे. आतमध्ये गेल्यावर आपण डायरेक्ट जॉईन करू. बोटीतनं आपण आतमध्ये चालू आहे. कसं वाटतंय? बरं वाटतंय, थोडंसं टेन्शन आहे, समुद्राची भीती आहे आणि ॲज युजल. जाऊ दे, काय होत बघूया नाही. किल्ला कसा वाटतोय बघायला. एक्साइटमेंट किल्ल्याबद्दल आहे, पण समुद्राची भीती वाटते. किल्ल्यावर जायचं तर एक्साइटमेंट असणारच, त्यामुळे चाललो आता. किल्ल्यावर बोट चालू होते, दादा ढकलत आहेत. स्पीड बोट आहे, फार वेळ नाही लागणार, एक 10 मिनटं फार पडतात. तिरकी होऊन असे जाते, कारण इकडनं तर जवळ आहे, पण तिकडे मध्ये ते खडक असल्यामुळे बोट अशी पहिले सरळ जाईल आणि मग किल्ल्याकडे जाईल टर्न मारेल. तर निघाले किल्ल्याकडे. हे आरामात ते घेतील बघ हात बरोबर. ये हां, ते बरोबर उतरवतात, त्यांच्यावर लक्ष दे. हां, कसं वाटलं? ठीक वाटलं. ठीक वाटलं. एरी एक्सप्रेशन काय सांगायचं? बापरे, लाल झाली तू उन्हामध्ये. बापरे. हां, हाड काहीतरी तर फोटो काढायचे आमच्या दोघांचा काढतो ना. तर मित्रांनो, आता आपण कुलाबा किल्ल्यापाशी पोचलेलो आहे आणि इकडे भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये प्रतिमानशी तिकीट आहे.
आणि या किल्ल्याबद्दल थोडं सांगायचं झालं तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सँक्शन केलेल्यातला सगळ्यात शेवटचा किल्ला आहे. मार्च 1680मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सँक्शन केला, कारण इथे किल्ला बांधण्याची गरज होती त्यामुळे, आणि एप्रिलमध्ये त्यांचं निधन झालं. तर अशा वेळेस हा सगळ्यात शेवटचा छत्रपती शिवाजी महाराजांनी सँक्शन केलेला किल्ला आहे. 1681 रोजी हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण केला आणि इकडे मग जे काय होतं पुढच्या गोष्टी इथे सगळ्या सुरू झाल्या. या किल्ला बांधण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे इकडनं समोरच मुंबई आहे आणि मुंबईला इंग्रज, आणि जवळच इकडे जंजिरा किल्ला आहे सिद्धी. तर या दोघांच्या मध्ये काहीतरी आपलं असावं की त्यांचं कनेक्शन तोडता यावं, त्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. सेम कारणासाठी खांदेरीचा किल्लासुद्धा बांधण्यात आला होता, पण खांदेरीचा किल्ला कारण उंदेरी सिद्धीने बांधल्यामुळे थोडासा कमी पडत होता, त्यामुळे हा किल्ला कुलाबा किल्ला बांधण्यात आला. आणि कुलाबा किल्ला बांधल्यावरती त्यांचं कनेक्शन पूर्णपणे बंद झालं सिद्धी आणि आपल्या ब्रिटिशांचं, आणि त्यामुळे आपल्या आरमाराला खूप फायदा झाला. तर आपण आता किल्ला फिरूया आणि हळूहळू इतिहास जाणून घेऊया. इथून आपण बोटीने आलो आणि इकडे समोरच हे किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. अर्थातच गोमुखी बांधणीत किल्ल्याचे प्रवेशद्वार नेहमीप्रमाणे आपल्या मराठी शैलीत बांधण्यात आलेलं आहे. आणि अजून एक वैशिष्ट्यिक गोष्ट म्हणजे इकडे किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर अजून छोटी एक तटबंदी बांधलेली आहे, ज्याला परकोट म्हणतात. म्हणजे किल्ल्याचं प्रवेशद्वार हे बघा, ही जी तटबंदी दिसते ती अशी पूर्ण गोल इथे पुढे आहे. समोर गवत वाढल्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे, तर ह्याला परकोट असं म्हणतात. जर शत्रू आला, शत्रूचं काही आक्रमण झालं तर थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वार त्याला दिसू नये किंवा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आक्रमण होऊ नये यासाठी हे जे पडकोट ही जी इमारत अशी छोटीशी तटबंदी बांधली जाते हे त्या कारणासाठी बांधली जाते. तर आपण आता किल्ल्यात जाऊया. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातनं आत आल्यावरतीच इकडे आपल्याला भवानी मातेचं मंदिर बघायला मिळतं. आपण पहिले मंदिरात जाऊया आणि मग इतर किल्ला एक्सप्लोअर करूया. तसं तर आता आपल्याकडे वेळ कमी आहे, 5:30 वाजलेत आणि 6 वाजता किल्ला बंद होतो. म्हणजे 6 वाजता सगळ्यांना काढायला सुरुवात करतात. आणि अर्थात बरोबरच आहे, अंधाराच्या आधी सगळे परत मुख्य किनारपट्टीवरती पोचले पाहिजेत. त्यामुळे हे भवानी मातेचं मंदिर आहे, इथे आपण दर्शन घेऊया आणि किल्ला बघायला सुरुवात करूया. तरी देवळापासनं समोरच तटबंदीवरती जायला पायऱ्या आहेत. आपण आता तिथून तटबंदीवर जाऊया आणि पुढील किल्ला एक्सप्लोअर करूया. लगेच वरती आल्या आल्याचा आपला अंगुष्ठाचा मस्त नजारा. या किल्ल्याची एक वैशिष्ट्यपूर्ण बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरनं करण्यात आली होती. किल्ला समुद्रात असल्यामुळे किल्ल्याचा सर्वात मोठा शत्रू हे समुद्राच्या लाटा आणि समुद्राचं पाणी असतं, आणि हवेचा मार आणि समुद्राच्या लाटाच्या मारामुळे किल्ल्याची जी तटबंदी असते ती काही प्रमाणात ती कमजोर होऊ शकते. आणि त्याच्या आतमध्ये जे फिलिंग केलं जातं म्हणजे सिमेंटिंग मटेरियल वापरलं जातं, चुना वगैरे वगैरे इत्यादी, तर ते निघून जाऊ शकतं आणि त्याचा मेंटेनन्स बराच येऊ शकतो. तर या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे असं की ह्याच्यात कोणतेही सिमेंटिंग मटेरियल म्हणजे या किल्ल्याच्या तटबंदीच्या बांधणीच्या वेळेस कोणतेही सिमेंटिंग मटेरियल वापरण्यात आलं नव्हतं. हा पूर्ण किल्ला, या पूर्ण किल्ल्याची तटबंदी जी आहे ती इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बनवण्यात आली होती. तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, तर तुम्ही बघाल तर ह्यामध्ये कोणतेही सिमेंटिंग मटेरियल वापरण्यात आलं नाही आहे. हे नंतर जेव्हा डागडुजी केली तेव्हा वापरण्यात आलेले आहे. पण खाली बघाल तर पूर्ण हा इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये बनवलेला गेलेला हा जो किल्ला आहे, हे बघा, अजिबात कोणतेही सिमेंटिंग मटेरियल म्हणजे सिसल किंवा चुना असं वापरतात तर ते इकडे वापरलेलं नाही आहे. मोठ्या मोठ्या शिळा ठेवलेल्या आहेत आणि पूर्णपणे इंटरलॉकिंग पद्धतीने बांधण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं की अगदी जरी लाटांचा किंवा वाऱ्याचा जोरजोरात मारा झाला किल्ल्यावरती, कंटिन्यू समुद्रात असल्यामुळे होतं, तर ते पाणी जे आहे ते गॅप्समधनं निघून जातं आणि तो फोर्स तेवढा लाटा जनरेट करू शकत नाही. जर सिमेंटिंग मटेरियल असेल तर त्या पाण्याला जायला जागा राहणार नाही आणि तो खूप जास्त फोर्स लागेल.
त्यामुळे इकडे हे कोणतेही सिमेंटिंग मटेरियल वापरलेलं नाही आणि इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये हा बनवलेला गेलेला किल्ला आहे. तर हे एक दुर्गशास्त्र इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधण्यात वापरलेलं, अशी ही दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आजपासून जवळपास 350-360 वर्ष झाली या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होऊन. त्याच्यावर थोडीफार डागडुजी झालेली आहे, पण मुख्य जी इमारत आहे, मुख्य जी तटबंदी आहे ती आजही तशीच आहे. आणि मुख्य जो या पद्धतीने हा किल्ला बांधलेला गेला होता की मोठ्या मोठ्या शिड्या एकावर एक रचून इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये तशाच्या तशा आहेत. आजपर्यंत त्याला कोणतेही सिमेंटिंग मटेरियल लावायची गरज आलेली नाही आहे. वरच्या बाजूला किंवा नवीन मंदिरं, नवीन स्ट्रक्चर जे किल्ल्यावरती झालेले आहे त्याला अर्थातच गरज लागली आहे, पण जे मुख्य त्याचा बेस होता त्याला अजूनही गरज लागलेली नाही आहे. आणि या प्रवेशद्वाराच्या बाजूला जे बुरुज आहे, या बुरुजावरती जेव्हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला होता तेव्हा ब्रिटिशांनी काही तोफा आणल्या होत्या. ह्या आधुनिक पद्धतीच्या तोफा आहेत आणि ह्या तोफा कोणत्या कंपनीने बनवलेल्या आहेत त्याही इकडे लिहिलेल्या आहेत. तर या 2 तोफा आहेत इकडे ब्रिटिशांनी आणल्या गेल्या होत्या आणि या मॉडर्न म्हणजे त्या काळात साधारण 17-18व्या शतकातल्या या मॉडर्न तोफा आहेत. तर लांब पल्ल्याच्या बऱ्यापैकी तोफा आहेत. तर इकडे कोणत्या कंपनीने या मॅन्युफॅक्चर केल्या आहेत त्याचंही नाव आपल्याला इथे बघायला मिळतं. तोफा पाहून आता आपण पूर्ण किल्ला अजून पुढे जेवढा राहिला आहे तेवढं बघायला जाणार आहे. आणि समोर खूप छान सूर्यास्त होत आहे. बराच वेळ आहे अजून पूर्ण सूर्यास्त व्हायला. आपण पटापट आता किल्ला एक्सप्लोअर करूया. समोरच आपल्याला दिसत आहेत काही अवशेष आहेत, तटबंदी आहे, काही अवशेष आहेत, रफली सांगता येण्यासारखे आहेत तर वाड्याचे अवशेष आहेत. त्याच्यावरून पण किल्ल्यामध्ये काही लोक राहतात, जे गुरव आहेत किल्ल्यातले किंवा इतर लोक ते राहतात. तर त्या बऱ्याच मॉडर्नायझेशन झालेलं आहे आतमध्ये, पण जे जुने वास्तू आहेत त्या अजूनही आहेत. बरंच गवत वाढल्यामुळे आता तिथे जाता येणार नाही. समोर जो दिसतोय तो वाडा, आपण जे समोर देऊळ दिसतंय तिथे नक्की जाणार आहोत. तर काही इकडे अवशेष आपल्याला बघायला मिळतात किल्ल्यावरती असलेले. आता हे काय असेल नक्की, कोठार असेल, वाडा असेल किंवा काही ऑफिसची म्हणजे चाकरीचं असेल तर ते नाही सांगता येत, पण काही अवशेष आहेत इकडे. आणि आपण आता चाललेलो आहोत पुढे जे आहे त्या देवळापाशी. किल्ल्यावर एक बांधीव टाकं आहे. टाक्याकडे जाण्यासाठी एक छोटंसं प्रवेशद्वार सुद्धा आहे. टाक्यातील पाणी 12माही पिण्यायोग्य असतं. आजूबाजूला खाऱ्या पाण्याचा समुद्र असूनही या बेटावरती गोड्या पाण्याचे टाकं आहे, ही एक आश्चर्यास्पद गोष्ट आहे. तलावासमोरच सिद्धिविनायक मंदिराचा भव्य परिसर आहे. ह्या परिसरातच हनुमंताचे एक छोटे मंदिर आहे. इथेच एक कातळ कोरीव तुळशी वृंदावन सुद्धा पाहायला मिळते. तुळशीवरती छान शिल्प कोरलेली आहेत. सिद्धिविनायकाचे मुख्य मंदिर पाहता ते पेशवे काळात बांधलं गेलं असावं असं कळतं. त्यात संगमरवरी सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. आणि मंदिरासमोरच 15 ते 16 फुटाची कातळात कोरलेली एक दीपमाळ सुद्धा आहे.
मंदिरासमोरूनच आल्यावरती या किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार लागते आणि समोर आपल्याला पुन्हा एकदा अथांग समुद्र बघायला मिळतो आणि हे किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये त्या सैनिकांचे देवडं इथे बघायला मिळतात 2. आणि तर मित्रांनो आता वाजले आहेत 6 आणि किल्ला फिरता फिरता 6 कसे वाजले कळलंच नाही. खरं तर 6:10 झालेत आणि ते आपल्याला सांगायला आलेले की आता किल्ल्यातनं बाहेर पडायची वेळ झालेली आहे आणि नंतर मग बोटी पण नसतील, त्यामुळे आपल्याला बाहेर पडावंच लागेल. अर्थात मला जेवढा जमला आहे एवढ्या कमी वेळात तर मी किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी गवत वगैरे असल्यामुळे नीट किल्ला फिरता नाही आला. बऱ्यापैकी कवर केलेलं आहे, पण तरी काही गोष्टी राहत आहेत, जसं की सर्जेकोट आता पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा बघायला मिळेल. सर्जेकोटला जाण्यासाठी पण तेच मध्ये गवत आणि इतर सगळं पाणी वगैरे आल्यामुळे तिकडेही जाणं आता कठीण आहे आणि वेळही आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे जेवढं मला होऊ शकलं तेवढं मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आम्ही परत बोटीने बसून अलिबागला किनारपट्टीवर जाणार आहे. तर मुख्य दरवाजा बंद केला आहे, दिंडी दरवाजा फक्त सुरू आहे, कारण आता बाहेरनं लोकांना येऊ द्यायचं नाही आहे, वेळ निघून गेले किल्ल्यावरली. आता आपण हा मगाशी बंद होता त्यामुळे दाखवता नाही आला. संवर्धित करून पुन्हा एकदा लावलेला हा दरवाजा अगदी जुना असल्यासारखाच दिसतो. हे जे गडावरती संवर्धन करतात, जे कार्यकर्ते, जे दुर्गा संस्था, त्यांच्या कार्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गड स्वच्छ आणि पुनर्स्वरूपात बघायला मिळतो. अशा सगळ्या गडावरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आणि दुर्गा संवर्धन संस्थांचे आभार आणि त्यांना एक मानाचा मुद्रा. पायले आजनकार मोरे, पायले आजनकार मोरे, जनन जनन बाजे जनकारे, जनन जनन बाजे जनकारे, जनन जनन बाजे जनकारे, पायले आजनकार मोरे, पायले आजनकार मोरे, पिया समझाऊ समझत नाही, पिया समझाऊ समझत नाही, पिया समझाऊ समझत नाही, पिया समझाऊ समझत नाही, सास ननंद मोरी देगी गाली, सास ननंद मोरी देगी गाली, पायले आजनकार मोरी, पायले आजनकार मोरी, पायले आजन
पायलिया जनकार मोरे हे. तर मित्रांनो, आपण किल्ला फिरला आणि बोटीने बसून पुन्हा एकदा अलिबागच्या मुख्य किनारपट्टीवरती आलेलो आहोत. बीचवरती बराच आवाज होता आणि त्यामुळे मला काही एंडिंग शूट करता आली नाही. त्यामुळे आता मी गाडीत आलेलो आहे आणि आम्ही आता पुन्हा आमच्या घराच्या दिशेने निघत आहोत. तर तुम्हाला आजचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग कसा वाटला, तुमच्या काही सजेशन्स आहेत का, तुम्हाला काही एक्स्ट्रा मला टिप्स द्यायच्या आहेत का, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि हो, तुम्ही इथपर्यंत पूर्ण ब्लॉगमध्ये टिकलात तर भाई तुम्हाला सलाम, कारण आजचा ब्लॉग काही इतका खास नाही आहे. इम्प्रॉम्प्टो ब्लॉग बनवला होता, अगदी काही प्लॅन केलं नव्हतं, जसं होत होतं तसं तुम्हाला दाखवत होतं. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सजेशन्स, तुमच्या काही टिप्स असतील तर नक्की मला द्या. आणि येस, भेटूया पुन्हा पुढच्या भटकंतीला, किल्ल्यावरती किंवा असंच कुठेतरी फिरताना. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे. तुमची काळजी घ्या.